एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा ठाकरेंच्या खासदाराला फोन। नागेश पाटील आष्टेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहांनी फोन केल्याची माहिती मिळते। अमित शहांनी ठाकरेंच्या खासदाराला फोन करून त्याच्याशी संवाद साधला। तर अमित शहा यांचा नागेश पाटील आष्टेकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी फोन आला। नक्की काय संवाद झाला, फोन आला त्यावेळेस काय सांगणार? नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर संवाद हा सगळा जवळपास सगळा व्हायरल झाला। जे मला त्यांनी फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मला आता किती तुमचं वय झालं हे एवढं विचारलं, याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे। आणि मला गेल्या वर्षी सुद्धा त्यांचा फोन आला होता आणि या वर्षी सुद्धा आला, पण मला नाही वाटत की त्याच्यामधून काही वेगळं असं काय काढायसारखं आहे। काल उद्धव ठाकरेंचा सुद्धा वाढदिवस होता, उद्धव ठाकरेंना सुद्धा काय फोन केला, त्याची काय माहिती खासदारांमार्फत तुमच्यापर्यंत मिळते का, किंवा त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला? नाही, आता ते उद्धव साहेबच सांगू शकतील, आपल्याला मी कसं सांगू शकेल, कारण मी पण रात्री जवळपास 10-11 वाजेपर्यंत माझ्याकडे व्हिजिटर्स होते। उद्धव साहेबांनी सुद्धा फोन मला केला, मी पण साहेबांना केला होता। थेट केंद्रीय गृहमंत्र्यांचा फोन येणं खासदारांना, त्यामुळे दिल्लीमध्ये काय खासदारांची गरज लागणार आहे का, अशा पद्धतीची चर्चा आहे। ह्याच्यावर आमची नेते मंडळी बोलू शकेल, कारण त्यांच्याशी काही संवाद झाला असेल किंवा बोलले असतील किंवा काही त्यांची जर विषय चालू असतील तर ते नेते बोलू शकतील। आमचे राऊत साहेब आहेत, संजय राऊत साहेबाला आपण हा प्रश्न विचारला पाहिजे, कारण ते नेते आहेत आमचे। सातत्यानं महानगरपालिका मुंबई ही जिंकत आलेली आहे आणि आज तर म्हणजे जे काही मताचे थोडे बहुत डिफरन्सेस राहायचे ते आता राजसाहेब आणि उद्धव साहेब एका जागी असल्यामुळं मला नाही वाटत की आता कोणती युती जरी असेल आणि काही जरी असले तरी तो काय टिकेल। 100% माझा असा विश्वास आहे की उद्धव साहेबाची शिवसेना आमच्या तिथं भगवा फडकेल।